नमस्कार दर्शक हो. टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांना मीनाक्षीचा सप्रेम नमस्कार. आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे मिरचीचं रसरशीत असं तिखट असं झणझणीत असं लोणचं. तर हे मिरचीचं आणि लिंबूचं लोणचं कसं बनवायचं, वर्षभर हे कसं टिकेल, वर्षापेक्षाही जास्त टिकतं आणि यासाठी काय काय करावं लागेल हे सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या थोड्या फिक्क्या हिरव्या मिरच्या आहेत. तर ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, त्याचे देठं काढून घ्यायचे आहे आणि लांब आहेत त्यामुळे मी अर्धे अर्धे काप देते आहे त्याला आणि एक चिरा मारून घेत आहे मधून. आणि 1 किलो मी लिंबू घेतलेले आहे सोबतच आणि हे लिंबूसुद्धा मी कापून घेणार आहे. याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यातले ज्या बिया असतात त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि यातल्या अर्ध्या लिंबाचा आपण रस काढणार आहोत आणि अर्धं लिंबू जे आहे ते बारीक कापून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही थोडे लिंबूचा मी रस काढून घेतला आहे आणि अर्धा लिंबूचा बारीक फोडी करून घेतल्या आहे. तर अर्धा किलो मिरची आहे आपल्याजवळ आणि आपण त्यासाठी घेतलेला आहे 1 किलो लिंबू. तर आता हे लिंबू टिकवण्याचं सुद्धा काम करतं आणि सोबतच चवीला सुद्धा उत्तम लागतं. त्यामुळे हे एवढं प्रमाण असणं गरजेचं आहे. तर आता मसाले किती घ्यायचे आहे, तुमचा खूप जास्त वेळ न घालवता मी फटाफट सांगणार आहे तुम्हाला. तर आता इथे मोहरी घेतली आहे, 1 वाटी मोहरी घ्यायची आहे आपल्याला आणि आपण ती भाजून घेणार आहोत. तर थोडीशी पांढरट झाली मोहरी की ती काढून घ्यायची आपल्याला. आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही आहेत मसाले, तर अगदीच आपण त्याचा फक्त ओलावा जो असतो तो कमी करायच्यासाठी भाजतो आहे. आणि अर्धी वाटी मी इथे धणे घेतले आहे, धणेसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. प्रत्येक मसाले मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता इथे आपण पाव वाटी घेतलेली आहे ती म्हणजे सोप, तर तीसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आणि अजून आपले जे मसाले यात पडणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हळूहळू. तर बघा, जेव्हा आपण मिरची धुतो तेव्हा ती आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यावर ती कोरडी करून घ्यायची आहे. त्यात पाण्याचा कुठलाही अंश राहायला नको. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की थोडासा ओलावा बाकी आहे तर तुम्ही कापडाने ती स्वच्छ पुसून घ्या आणि नंतर त्याची देठं काढा. आता इथे मी 2 टेबलस्पून घेतलेलं आहे ते म्हणजे जिरं आणि आता आपण 2 टेबलस्पून घेतोय तो म्हणजे ओवा. आणि ओवासुद्धा भाजून घेऊया, जिरंसुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे. अगदी हलकं थोडंसं आपल्याला भाजायचं आहे. आणि त्यानंतर आता ओवासुद्धा आपण काढून घेणार आहोत. आणि आता आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मोहरीची डाळ. तर मोहरीची डाळसुद्धा मी अगदी पाववाटी म्हणजे 2 टेबलस्पूनच भरेल ती एवढीच घेतलेली आहे, कारण आपण मोहरी जास्त घेतलेली आहे त्यामुळे मोहरीची डाळ इथे कमी घेतली तरी चालेल. मोहरीची डाळसुद्धा थोडी हलकी भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि ही सुद्धा आपण हलकी भाजून घेणार आहोत. फक्त मोहरीची डाळ आपल्याला मसाल्यासोबत बारीक करायची नाही आहे, ती साईडला आपल्याला ठेवायची आहे. आणि बाकीचे जे मसाले आपण आत्ता भाजून घेतलेले आहेत ते सर्व आपण बारीक करून घेणार आहोत. म्हणजे आपली इथे मोहरी आहे, धने आहे, जिरे आहे, ओवा आहे आणि सोप आहे. हे जे 4-5 मसाले आपले आहेत ते आपण इथे भाजून घेतो आहे. भाजून झालेले आहेत आपले. आणि आता आपण मिक्सरला ते थोडंसं जाडसर असं मिक्सरला आपण काढून घेणार आहोत. आता इथे 1 वाटी आपण तेल गरम केलेलं आहे आणि ते साईडला ठेवून देणार आहोत आपण थंड करण्यासाठी. आता जो आपण जाडसर असा वाटलेला आपला मसाला आहे लोणच्याचा तो आपण एका मोठ्या भांड्यात घेऊया, जेणेकरून आपलं सगळं जे मिक्सिंग आहे ते यात होईल. आता इथे पाऊण वाटी मी मीठ घेतलेलं आहे. आणि आता आपण बाकीच्या गोष्टी यात जे मसाले लागतात ते टाकून घेणार आहोत. इथे सर्वात पहिले मी तिखट टाकते. तिखट काश्मीरी टाकलं तरी छान, कारण मिरची ही तिखट असतेच, त्यामुळे मी इथे काश्मीरी मिरचीचा वापर केला आहे. 3 टेबलस्पून मी काश्मीरी मिरची इथे घालते आहे, फक्त रंग येण्यासाठी. तिखट ही आपली मिरची जी असते ती तिखट असतेच. आणि 3 टेबलस्पून मी हळद घातलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता. आणि आता हे जे सगळे मसाले आहेत ते छान मिक्स करून घेऊया. तिखट, हळद, मीठ आणि आपला जो भाजलेला मसाला होता जो आपण बारीक करून घेतला आहे तो सगळा आता आपण छान मिक्स करून घेऊया. आणि आपण जो लिंबाचा रस काढलेला होता तो आपण यात टाकून घेऊया आणि छान हे सुद्धा मिक्सिंग आपण व्यवस्थित करून घेऊया. यामुळे काय होईल की मसाल्याला छान मसाला टिकेल जास्त आणि लिंबूचा जो रस असतो त्यामुळे जो मसाल्याला एक कडवटपणा थोडासा असतो तो पण लवकर निघून जाईल. आणि आता इथे आपण छान मसाला ओला करून घेतलेला आहे लिंबूच्या रसाने. पाण्याचा अजिबात अंश यात जाऊ द्यायचा नाही, फक्त लिंबूचा रस आहे.
आणि आता एक मिरची जी आहे, आपण ज्याचे अर्धे-अर्धे काप करून घेतले मिरचीचे, लांब-लांब मिरच्या असल्यामुळे बरणीत भरायला सोप्या जातात. तुम्हाला जर का वाटलं, तर तुम्ही अख्खी मिरचीसुद्धा ठेवू शकता. आणि जर का तुमची मिरची छोटी असेल आकाराने तर अख्खी ठेवली तरी काही हरकत नाही. मी इथे काप केलेले आहेत. तर आता हे सगळे काप आपण एक करून भरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण समोरच्या काय स्टेप आहेत त्यासुद्धा बघणार आहोत. लोणच्याला जेव्हा आपण बरणी घेणार आहोत, तर ती काचेची शक्यतोवर घ्यावी आणि बरणीसुद्धा आतून कोरडी असणं जास्त गरजेचं आहे. बघा सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या छान भरून झालेल्या आहेत आणि थोडासा मसाला आपल्याजवळ उरलेला आहे. आता उरलेल्या मसाल्याचं काय करायचं? तर त्यात आपण टाकणार आहोत आपल्या ज्या फोडी आपण चिरून ठेवलेल्या आहेत त्या आणि त्यातले ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि लिंबूच्या फोडी ला थोडंसं आपण काळं मीठ घालणार आहोत. तर हे कशासाठी? तर थोडं लिंबूला सुद्धा चव आली पाहिजे यासाठी. कारण आपल्या मसाल्याचं जे मीठ आहे ते आपल्या मसाल्याप्रमाणे आहे. आणि आता इथे सुद्धा हळदसुद्धा टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तिखटसुद्धा, म्हणजे लिंबूला सुद्धा छान चव येईल आणि याच्यासुद्धा मिक्सिंग छान होईल. तर आपण इथे 2 टेबलस्पून तिखट टाकलेलं आहे, 1 टेबलस्पून आपण हळद टाकलेली आहे आणि 2 टेबलस्पून इथे आपण काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आपण साधं मीठसुद्धा घालणार आहोत आणि हे छान सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि आता फायनली आपल्या ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपण यात घालून घेणार आहोत. आता मिरच्या घातल्या आहे, लिंबू घातला आहे, लिंबूचा रससुद्धा घातला आहे, मसालासुद्धा घातला आहे, तर काय राहिलं आहे? तर आता राहिलं आहे आपलं जे तेल आपण गरम करून थंड करून ठेवलेलं होतं ते आणि आपली जी मोहरीची डाळ बाजूला भाजून ठेवली होती ती राहिली आहे. तर आता ते सुद्धा घालून घेणार आहोत आपण. तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 1 वाटी तेल गरम केलं होतं ते तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. गरम याच्यात कुठलाही मसाला लोणच्याचा टाकायचा नाही आहे. गरम करून आपण ते थंड करून घेतलेलं आहे. आणि यात आता हे जे आपलं मिक्सिंग आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि त्यानंतर आता आपण समोरची कृती बघूया. तर जे आता तेल घेतलेलं होतं ते मी घेणार आहे आणि या तेलामध्ये आपण जी मोहरीची डाळ आहे ती घालून घेणार आहोत. थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे आणि ही मोहरीची डाळ आणि हे छान मिक्सिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिक्सिंग आपल्याला टाकायचं आहे आपल्या लोणच्यामध्ये. तर आता बघा पुन्हा इथे एक गोष्ट सांगायची आहे, की जेव्हा आपण हे तेल जे आहे हे एवढं आपण टाकतोय, पण जर का आपल्याला असं वाटलं भरणीत भरल्यानंतर सुद्धा आपण गरम करून आणि थंड करून तेल त्यात ओतायचं आहे. कारण की जर आपलं जे लोणचं भरणीत भरल्यानंतर एक लेव्हल 1 दिवस बघायची आणि जर का वर तेल आलं नाही, तर थोडंसं तेल वर राहील याची काळजी घ्यायची, म्हणजे जेणेकरून लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता 0% होते. जर का आपल्या लोणच्याच्या वर एक लेयर थोडीशी तेलाची असली, तर लोणच्याला अगदीच बुरशी लागत नाही कधीच. तर ही काळजी आपल्याला फक्त लोणचं भरताना घ्यावी लागते. फक्त लोणचं भरणीत भरल्यानंतर पाहायचं. आता बघा 1 दिवसानंतर बरंच तेल याला सुटलं आहे. मी झाकून ठेवलं होतं 1 दिवस आणि आता बरणीतसुद्धा भरल्यावर जेव्हा आपल्याला असं वाटेल, की बरणीत आपण भरतोय, भरणीत भरल्यावर सुद्धा आपल्याला 1 दिवस याची वाट बघायची आहे. तेलाचा तवंग वर येतो हळू आणि जर वर आला नाही, तर मग थोडंसं तेल आपण गरम करून अंदाजाने टाकू शकतो यात. गरम करून थंड करायचं आहे. तर मस्त असं लोणचं आपलं रेडी झालं आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा.